हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज संकष्टी चतुर्थी. चतुर्थी ही गणेशाला समर्पित आहे. त्यामुळेच या दिवशी जे भक्त गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतात ना, त्यांच्या जीवनात कसल्याच अडचणी चिंता राहत नाही. म्हणूनच अशी ही संकष्टी चतुर्थी म्हणजे सर्व संकट हरणारे श्री गणपती बाप्पा त्यांची ही चतुर्थी आणि या दिवशी केलेले उपाय हे नेहमीच शीघ्र फलदायी असतात. गणपती बाप्पा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात अशी पूर्वापार आलेली ही मान्यता आहे. चला तर मग बघूया आज आपण काय काय करायचं आहे उपाय किंवा एक असा अचूक उपाय ज्यामुळे आपल्या सर्व अडचणीतून आपल्याला गणपती बाप्पा लवकरात लवकर बाहेर काढतील. पण तत्पूर्वी तुम्ही आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय, चॅनलवर नवीन असताल तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितींसाठी आणि सोप्यात सोप्या उपाय व टिप्ससाठी आपल्या परिवाराचे सदस्य जरूर बना. आणि जे रोज आपला व्हिडिओ पाहत आहेत पण अजून सबस्क्राईब केले नाही आहेत त्यांनी देखील सबस्क्राईब करा व तुमचा साथ सपोर्ट असाच माझ्यासोबत नेहमी असू द्यात. तर आज सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या महिलांनी लवकर उठायचं आहे. लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपल्या घरातील देवघरातील श्री गणेशाच्या मूर्तीला पंचोपचार पूजा करायची आहे. पूर्ण सगळ्या देवघरातील देवांची. गणपती बाप्पांना अभिषेक घालू शकता साध्या पाण्याचा किंवा दुधाचा व गणपती बाप्पांना लाल कुंकू अर्पण करायचं आहे व त्यांच्या चरणाशी अर्पण केलेलं व त्यांच्या माथ्याला अर्पण केलेलं हे कुंकू आपल्या स्वतःच्या कपाळी स्त्रियांनी लावायचं आहे. हे सौभाग्याचं खूप चांगलं प्रतीक आहे. त्यामुळेच सौभाग्याचे अखंड वरदान तुम्ही गणपती बाप्पाला मागायचे आहे आजच्या दिवशी सकाळी सकाळी. व श्री गणेशाची कृपा अशीच कायम राहावी यासाठी तुम्ही मनोमन प्रार्थना करत पिवळी फुले अर्पण करायची आहेत. पिवळी फुले म्हणजे झेंडूची फुले वगैरे तुम्ही अर्पण करू शकता. तिळाच्या लाडूचा नैवेद्य जो गुळ मिश्रित तीळ असतात त्याचा तुम्ही दाखवू शकता. गणपतीला शेंदूर अत्यंत प्रिय आहे. त्यामुळेच गणपतीचे जे प्राचीन मंदिर आहेत, तुमच्या जवळपास जर प्राचीन मंदिर असतील तर तिथे तुम्ही जरूर जा. जुन्या मूर्ती आहेत त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे व चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून ते गणपती बाप्पाच्या चरणाला जरूर लावावे. कारण यामुळे सुख सौभाग्यात वृद्धी तर होतेच व सर्व कामांमध्ये यश प्राप्त होते अशी पूर्वापार आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली अशी मान्यता आहे. याशिवाय बऱ्याच वेळा आपल्याकडे अपार धनसंपत्ती यावी असे सगळ्यांनाच वाटते. प्रत्येकालाच मनोमन वाटत असते की मला कोणत्याही गोष्टींची कधीच कमी पडू नये. मला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट मला खरेदी करता यावी. त्यासाठी तुम्ही आजच्या दिवशी दर संकष्टीच्या दिवशी तुम्ही सकाळी दुपारी व संध्याकाळी असे 3 टाईम गणेश स्तोत्राचे पठण जरूर करायचे आहे. शक्य झाल्यास तुम्ही रोज एकदा तरी या स्तोत्राचे पठण करावे. पण शक्य नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 3 टाईम तुम्ही गणेश स्तोत्राचे पठण हे करायचे आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडांची देखील पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. याचा खूप चांगला परिणाम आपल्या जीवनामध्ये दिसून येतो. कारण 2024 हे शनिदेवांचे वर्ष असल्याने शमीचे रोप घरी आणा यावर्षी असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे व त्याची दर शनिवारी तुम्ही पूजा करायची आहे. हे मी तुम्हाला आधीच्या माझ्या व्हिडिओमधून नेहमी सांगत आलेले आहे. तरीसुद्धा आपल्या ज्या परिवारातील नवीन सदस्य आहेत त्यांनी जर अजून हे रोपटे घरी आणले नसेल तर जरूर तुम्ही आजच्या दिवशी घेऊन या. आज चांगला दिवस आहे व एक शमीपत्राची जोडी गणपती बाप्पाच्या चरणी नक्की अर्पण करा आजच्या दिवशी. गणपती बाप्पाला शमीपत्र देखील खूप प्रिय आहे. कारण शमीपत्र अर्पण केल्याने दुःख दरिद्रता दूर होऊ लागते व शनिदेवांचा त्याचबरोबर तुम्हाला आशीर्वादही लाभतो. ज्यांची 7.5 चालू आहे, ज्यांना शनिदेवांचे त्रास आहे तर त्यांनी हा उपाय जरूर न विसरता करावा. कारण आपल्या जीवनातील मोठ्यात मोठी कसलीही समस्या असू द्या
त्यातून बाहेर काढण्यासाठी शनिदेवांचा आशीर्वाद तुम्हाला गरजेचा असतो. व शमीच्या झाडाखाली तुम्ही दर शनिवारी जर दिवा लावला तर तुम्हाला शनीच्या कोणत्याही दोषातून 7.5 आराम मिळतो व जास्त तीव्रता जाणवत नाही. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून तुमची खूप मोठी इच्छा आहे, ती पूर्ण होत नाहीये किंवा कोणती तरी मोठी समस्या तुमच्या जीवनामध्ये सध्या चालू आहे. खूप मोठ्यात मोठी समस्येचा त्रास तुम्हाला होत आहे. त्यातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. त्यासाठी तुम्ही आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन आपले जे गणपती बाप्पा आहे, त्यांना तुम्ही 21 दुर्वांची जोडी कलाव्याच्या धाग्याने बांधायची आहे. ही पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर हळदी-कुंकू लावायचे आहे. जिथं धागा बांधलेला आहे, त्याच ठिकाणी आपल्याला हळदी-कुंकू लावायचे आहे व ते लावून मला ह्या संकटातून तुम्ही बाहेर काढा, असे बोलून गणपतीच्या डोक्यावर ही दुर्वा तुम्हाला अर्पण करायची आहे. डोक्यावरती ही दुर्वा अर्पण केल्यानंतर तुम्ही मनोमन आपला त्रास त्यांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. मनोमन सांगायचं आहे व लवकरच तुमचे मार्ग मोकळे होऊ लागतील याची जाणीव किंवा याची संवेदना तुम्हाला स्वतःला जाणवू लागेल. आजच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडताना त्यापूर्वी तुम्ही गणपतीची आरती जरूर करावी. यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात. व गुळाचा खडा तुपात भिजवून त्यावर एक दुर्वाची काडी ठेवून नैवेद्य अर्पण करायचा आहे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यामुळे यश मिळू लागते. साक्षात गणपती बाप्पांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतो व तुम्ही जे कार्य हाती घेता ते कार्य यशस्वीपणे पार पडते. संध्याकाळी व सकाळी तुम्ही दोन्ही टाईम संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्व शिष्य म्हटले पाहिजे किंवा तुम्ही मोबाईलवर तरी मोठ्याने लावले पाहिजे व त्याचसोबत तुम्ही देखील जेवढं तुम्हाला अथर्व शिष्य येते तेवढं तुम्ही म्हटले पाहिजे आणि लाल जास्वंदाची फुले तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण केली पाहिजेत. तर असे हे छोटेसे उपाय तुम्ही जरूर करा आणि तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव मिळत राहो, हीच मी प्रार्थना गणपती बाप्पांजवळ करते. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.